उपाशी राहिलात तरी चालेल, पण बायकोला कधीच सांगू नका 4 गोष्टी. चाणक्य सांगतात, नाहीतर सुखी आयुष्याला लागेल नजर. आचार्य चाणक्य सांगतात, तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर विशेषतः पुरुषांनी काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत आणि या गोष्टी त्यांच्या पत्नीलाही सांगू नयेत. चाणक्य नीतीचा वापर आजही अनेक जण करतात. वैयक्तिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी या चाणक्य नीतीला अवलंब अनेक जण करतात. आई, मुलगा, बहीण, भाऊ, बाप, लेक, पती, पत्नी, आयुष्यातील कोणत्याही पाया म्हणजेच विश्वास हा नात्याचा धागा फार नाजूक असतो. काही लोकांना वाटते की एकमेकांपासून काहीही लपवू नये, सर्व काही शेअर केलं पाहिजे, अन्यथा नाते कमकुवत होऊ शकते. परंतु कधी काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवाव्यात, हे आम्ही नाही तर आचार्य चाणक्य देखील सांगतात. आचार्य चाणक्य सांगतात, तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषतः पुरुषांनी काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत आणि या गोष्टी त्यांच्या पत्नीलाही सांगू नयेत. बायकोला कधीच सांगू नका या गोष्टी. सर्वच पडत्या बाजू सांगू नका. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की पतीने नेहमी आपले वीक पॉइंट पत्नीपासून लपवून ठेवावे. भावनेच्या ओघात देखील कधीच आपल्या वीक पॉइंट विषयी सांगू नये. जर तुम्ही तुमच्या वीक पॉइंट विषयी सांगितले तर कोणत्याही भांडणात ती उल्लेख करू शकते. त्यामुळे घरात आणि समाजात अपमानाला सामोरे जावे लागते. खरा पगार सांगू नका. तुम्हाला जोडीदारासोबत सुखी आयुष्य जगायचे असेल तर पत्नीला कधी आपल्या पगाराविषयी सांगू नये. ही गोष्ट तुम्हाला कदाचित थोडी खटकू शकते, कारण महिला या सर्वात जास्त बचत करतात. मात्र चाणक्य नीतीनुसार जर तुम्ही महिलांना तुमच्या पगाराचा खरा आकडा सांगितला तर त्या जास्तच खर्च करतील, विनाकारण कोणत्याही गोष्टींवर खर्च करतील. त्यामुळे गरजेच्या वेळी तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. दान धर्माविषयी सांगू नये. हिंदू धर्मशास्त्रानुसार जीवनात प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार दान केले पाहिजे आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. दानाबद्दल आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे की पुरुषांनी दान नेहमी गुप्त ठेवावे. दानाबद्दल बायकोलाही सांगू नये. तसेही दान हे कायम गुप्त असावे. एखाद्याला दान केले तर आपल्याकडे कायम म्हटले जाते की कोणालाच कळले नाही पाहिजे. दानाविषयी सांगितले तर त्याचे महत्त्व कमी होते. अपमानाविषयी कधीच सांगू नये. पुरुषाने चुकूनही आपल्या पत्नीला आपल्या अपमानाबद्दल सांगू नये, कारण कोणत्याही पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करू शकत नाही. आपल्या पतीच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय त्या शांत बसत नाही. पतीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या सर्व मर्यादा ओलांडतील. त्यामुळे अनेकदा वाद वाढत जाऊन वाद नियंत्रणाबाहेर जातो. म्हणून आपल्या पत्नीला अपमानाविषयी कधीच सांगू नका. तसेच गाढवाला जे उमजलं ते आपल्यालाही नाही कळलं. चाणक्यांनी सांगितले, गाढवाकडून शिका या 3 गोष्टी, अपयश कधीच येणार नाही. मतिमंद, मूर्ख किंवा चेष्टा असं काहीही कुणाला चिकटवायचं असलं की आपण त्याला गाढव कुटचा असं म्हणतो. पण चाणक्य नीती सांगते की या हिणवल्या जाणाऱ्या गाढवाच्या 3 गोष्टी जीवनात आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार नाही. आचार्य चाणक्य यांनी समाजाला सभ्य बनविण्यासाठी नीती ग्रंथ चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मनुष्याला जीवनाचे मार्गदर्शन करतात. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. अनेक वेळा मेहनत करूनही कोणत्याही कामात यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते काही प्राण्यांच्या गुणांपासून शिकून व्यक्ती जीवनात यश मिळवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञान कुठूनही घेता येते. काही प्राणी पक्ष्यांचे गुणही माणसाला शिकता येतात. असाच एक प्राणी आहे जो म्हणजे गाढव. गाढवावरून वरात काढेन तुझी असं म्हटलं तर किती अपमानास्पद वाटतं ना. मतिमंद, मूर्ख किंवा चेष्टा असं काही कुणाला चिकटवायचं असलं की आपण त्याला गाढव कुटचा असं म्हणतो. पण चाणक्य नीती 3 गोष्टी जीवनात आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार आहे. परिस्थितीशी जुळवून घ्या. कडाक्याच्या उन्हात आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीत देखील गाढव खंबीरपणे उभे राहून प्रत्येक परिस्थितीत काम पूर्ण करतो.
त्याचप्रमाणे माणसाने प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना केला पाहिजे. यशाच्या मार्गात अनेक अडथळे येतील, पण त्यांना घाबरू नका. चाणक्य म्हणतात की आयुष्यात येणाऱ्या समस्या आपल्याला लपलेल्या क्षमता वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे कठीण प्रसंगाला घाबरू नका. आळस झटका, जोमाने काम करा. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आपण शाळेत आल्यापासून हे ऐकत आहे. चाणक्य सांगतात की आळस हा माणसाला अपयशाच्या जवळ घेऊन जातो. गाढव कधीही त्याच्या कामात आळस करत नाही. कितीही थकले तरी ते आपले काम पूर्ण करते. त्याचप्रमाणे तुम्ही देखील जोपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या ध्येयपूर्तीसाठी झपाटून काम केले पाहिजे. कोणतेही काम करताना ते एकाग्रतेने पूर्ण करावे. काम करताना कोणताही हलगर्जीपणा करू नये. यश तुम्हाला नक्की मिळेल. समाधानी राहा. सुखी आणि आनंदी होण्याची आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना आनंद आणि शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते. आयुष्यात माणसाने जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारून समाधानी राहावे. चाणक्य सांगतात की आनंदी राहणे हा एक असा दागिना आहे जो आपण विकत न घेता घालू शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी मनाचे समाधान आवश्यक आहे. जर तुम्ही समाधानी असाल तर तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहील. चाणक्यांच्या मते जो व्यक्ती मनाने संतुष्ट असेल तो प्रत्येक परीक्षेत आपल्या बुद्धीने आणि संयमाने यशस्वी होतो. स्पर्धेचा भाग बनू नका. लोभ तुमच्यावर मात करू देऊ नका. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि चाणक्य नीतीत सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी खऱ्या आहेत की नाहीत हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, तुमचं पर्सनली मत काय आहे तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला अजून नवनवीन काही गोष्टी ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.